गंगापुर तालुका के शंकरपुर के एक किसान परिवार के बेटे ने यूपीएससी की 434वीं रैंक हासिल कर प्रशासनिक सेवा में अपना सपना साकार किया है। यह सफलता केवल प्रज्वल की नहीं बल्कि उनके पिता के कष्टों की भी है। ज्वल राजू पोड़ का जन्म छत्रपति संभाजीनगर जिले के शंकरपुर गंगापुर में एक सामान्य किसान परिवार में हुआ। उनके पिता राजेंद्र पोड़ व्यवसाय और खेती के माध्यम से परिवार का भरण पोषण करते हैं। खेत और ग्रामीण जीवन के बीच प्रज्वल ने अपने संघर्ष और कठिन परिस्थितियों को समझते हुए यूपीएससी की तैयारियां की। किसी महंगे कोचिंग क्लास का सहारा लिए बिना उन्होंने अपने दम पर अध्ययन किया। उनके पिता ने हमेशा उनके सपनों का समर्थन किया और उन्हें प्रेरित किया। प्रज्वल की यह सफलता ग्रामीण युवकों के लिए प्रेरणा का स्रोत बन गई है। यह साबित करता है कि मेहनत, संघर्ष और समर्पण से कोई भी सपना पूरा किया जा सकता है। छत्रपति संभाजीनगर के शंकरपुर का यह युवा किसान अपने खेतों की जमीन, मेहनत और जिद्दी प्रयास से देश की प्रशासनिक सेवा में अपना स्थान बनाने में सफल हुआ। मी प्रज्वल राजू पोळ, राहणार छत्रपती संभाजीनगर। माझं एज्युकेशन सुरुवातीला तर छत्रपती संभाजीनगरमध्येच महाराष्ट्र पब्लिक स्कूल दौलताबाद टी पॉइंट इथे झालं। त्यानंतर 11-12 मी MGM महाविद्यालयात होतो आणि माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये झालंय। मी बारामती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीला होतो। तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की मी शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील व्यक्तींच्या अडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न होता लहानपणीपासूनच। त्याचप्रमाणे हा एक मला टर्निंग पॉइंट भेटला की मराठवाड्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील व्यक्ती यांच्या अडचणी कशा प्रकारे सोडवता येईल। तर त्या अप्रोचने मला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हा एक मोस्ट इफिशियंट वे दिसला की ज्या आधारे मी सोसायटीसाठी काहीतरी करू शकेल। मी 2023 मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं माझं ग्रॅज्युएशन नंतरच। मी दिवसाला जवळपास 9 ते 10 तास अभ्यास करायचो। दिनचर्या सांगायची तर मी दिवस 3 स्लॉट्समध्ये डिवाइड करायचो। पहिला स्लॉट्स मॉर्निंग आवर्समध्ये, दुसरा स्लॉट्स इव्हनिंग आवर्स आणि तिसरा स्लॉट्स एक लेट नाईट आवर्समध्ये। तर ही कन्सिस्टन्सी मी 3 वर्ष ठेवली आणि माझी डिसिप्लिन आणि एक हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचं कॉम्बिनेशन मला या एक्झाम क्रॅक करण्यामध्ये खूप कामी आलं। मी UPSCची संपूर्ण तयारी घरूनच केली आहे छत्रपती संभाजीनगरवरनं। मी ऑनलाईन क्लासेस लावले होते, जे की दिल्लीचे क्लासेस होते। त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज असतील किंवा अदर काही रिक्वायरमेंट्स असतील मी ऑनलाईनच केल्या होत्या। आणि माझा स्पेशल अप्रोच सांगायचा तर मी डिसिप्लिन आणि ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की एक हार्डवर्कचं आणि स्मार्ट वर्कचं कॉम्बिनेशन ह्या एक्झामला जे की ऑलमोस्ट इम्पॉर्टंट आहेत तो फॉलो केला। आणि स्मार्ट वर्क म्हणजे तेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालाइज करणं, क्वेश्चन फ्रेमिंगची स्टाईल समजणं व आपले आन्सर रायटिंग असो किंवा अदर MCQ सॉल्विंग असो त्यांना कसं अप्रोच करायचं ते मेंटर्सकडून शिकलो। हाच माझा अप्रोच होता। मी अपयशाला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं होतं। जसं आपण म्हणतो फेलियर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस लॅडर, फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। त्याचप्रमाणे मी अपयशाला खचून न जाता मी कशी त्यात अपयशाला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून कसं मी बदल करू शकतो ते बघितलं। ह्यामध्ये मी माझ्या मेंटर्सची व सिनियर्सची खूप मदत घेतली का जे चुका पहिले झाल्या त्या परत रिपीट नाही हो त्यासाठी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हा अप्रोच होता माझा। आणि बाकी विद्यार्थ्यांना हाच मेसेज राहील की तुम्ही अपयशाला खचून न जाता स्वतःमध्ये विश्वास ठेवा। जो सेल्फ बिलीफ आपल्याला ह्या एक्झाममध्ये लागतो तो खूप गरजेचा आहे। कारण की हे कधी कधी ही प्रोसेस लांब चालते। मुलं 5-5, 6-6 अटेम्प्ट देतात तरी सक्सेस भेटत नाही। बट एक स्वतःवर विश्वास ठेवा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये काही चुकी झाली असेल ते कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल ते बघायला पाहिजे। पहिले तर मी खूप प्रिव्हिलेज आहे की माझा रँक 434 आला, ऑल इंडिया रँक 434। तर मी एक्सपेक्ट करतोय की IRS इन्कम टॅक्स ही सर्व्हिस मला अलोकेट होईल। तरी माझी इच्छा आहे की मी एक IAS ऑफिसर म्हणून मला बघायची इच्छा होती। तर त्यासाठी मी अजून प्रयत्न करत राहील
अजून एक अटेम्प्ट देईल मी. तर निश्चितच रँक इम्प्रूव्हमेंटसाठी एक अटेम्प्ट देईल मी. शेवटचा प्रश्न आहे. या सर्व यशाचं श्रेय मी प्रथमतः माझ्या आई वडिलांना देईल आणि त्यानंतर जो आमचा संपूर्ण पोळ कुटुंब ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी प्रत्येक अडचणीत मला साथ दिली आणि ज्यांची मेहनत बघून आणि ज्यांचं कंटिन्युअस मोटिवेशन जेणेकरून मी इथेपर्यंत आलो, तर हे सर्व श्रेय आई वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला देईल मी. खूप अभिमान वाटतोय, गौरव वाटतं, त्याचा आम्हाला ॲज अ फॅमिली प्राऊड फील होत आहे की तो आज ह्या पोझिशन वरती पोहोचलाय, त्याने एवढा चांगला रँक मिळवला UPSC मध्ये. सगळेच खूप खुश आहेत. त्याचं मी बहीण म्हणून त्याला खूप जवळून ओळखते. त्याने कन्सिस्टन्सी खूप होती. जसं त्याने फॅमिली फंक्शन्स असतील, फ्रेंड सोबत आउटिंग असेल, हा काहीच प्रकार 3 वर्षांमध्ये नव्हता. जिथे गरज असेल तिथेच तो असायचा. इतर वेळेला त्याने त्याचं शेड्यूल असेल खूप प्रामाणिकपणे त्याने ते फॉलो केलं. सकाळी उठणं असेल किंवा तो रात्री जागायचा, लेट नाईट अभ्यास करायचा, 3-3 वाजेपर्यंत त्याने अभ्यास केलाय. आणि इवन प्रिलिम्सचे पेपर सोडवणं असेल तर त्याने ते वेळेत सोडवले. मेन्सच्या आन्सर रायटिंग मुलं बाहेर जाऊन करतात, त्याने ते घरी राहून केलं. पण त्यात जर त्याने 5 मिनिट्स एक्स्ट्रा घेतले असतील तर तो पेपरमध्ये ते सुद्धा त्याने मेन्शन केलं आहे त्याच्या आन्सर पेपरमध्ये. तर आम्हाला त्याचं खूप म्हणजे एक कौतुक वाटायचं की तो त्याच्या प्रिपरेशनमध्ये एवढा सिन्सिअर आहे आणि त्याचं फळ त्याला त्या सिन्सिअर प्रिपरेशन जे होतं त्याचा त्याला रिझल्ट भेटला आज. तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वाचं क्षण? खूप जास्त, म्हणजे खूप आम्ही ह्या क्षणाची एक वडिलांचं लहानपण म्हणजे आमच्या एक स्वप्न होतं की लाल दिव्याची गाडी असावी, तर ते स्वप्न आज त्यांचं पूर्ण झालंय. आणि आई वडिलांनाही त्याचा म्हणजे खूप अभिमान वाटतोय, मलाही खूप अभिमान वाटतं. आमच्या पूर्ण परिवाराला त्याच्यावरती खूप म्हणजे प्राऊड फील होत आहे. तुमचं नाव? मी राशी, प्रज्वलची बहीण.